या आपल्या लॉंग मार्चला जालना जिल्ह्यातून धम्मदान देणाऱ्या माझ्या सर्व भीमसैनिकांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। आपण दिलेलं धम्मदान या लॉंग मार्चच्या यशस्वीतेसाठी महत्त्वाचं ठरणार आहे। पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि बोलतो बसून तुम्ही राहू द्या तुम्ही त्याच्या फाशीच्या मागे उभं राहा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। चला मला सर्वांनी साधू, सर्वांनी पायातील पादत्राण चप्पल बूट काढायचे आहेत। म्हणा साधू 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 साधू। सर्वांनी हृदयाशी हात जोडा। जे उभे आहेत कृपया त्यांनी बसून घ्या, जे आजूबाजूला आहेत त्यांनी देखील कृपया बसून घ्या। सर्वांनी कृपया शांततेचं असं सहकार्य करायचे। जे भोजन करत आहेत त्यांना वाडेकरांनी वाढायची अनुकंपा ठेवायची आहे। सर्वांनी बसून घ्या आणि असं शांततेत सहकार्य करायचे। मला पुन्हा एकदा तथागत भगवान बुद्धाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लॉंग मार्चचा, लॉंग मार्चचा, लॉंग मार्चचा। म्हणा अरहं सम्मा संबुद्ध भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। साक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। अहं वन्दामि सर्वदा। सर्वांनी म्हणायची पंचशिलेची याचना। म्हणा ओकाशं वन्ते शरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलं देशमे भन्ते तृतीयंपि तृतीयंपि अहं भन्ते ईशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलं देशमे भन्ते। वदामि तं वदेत्। नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि।
धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि ईशरणगमनं सम्पूर्णं पानातिपाता वेरमणि शिक्षापदं समाधियामि तदिन्नादाना वेरमणि शिक्षापदं समाधियामि कामेषु मिच्छचारा वेरमणि शिक्षापदं समाधियामि मुसावादा वेरमणि शिक्षापदं समाधियामि रामेरयमज्जपमादर्थाना वेरमणि शिक्षापदं समाधियामि ईशरण्येन सद्धिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं तत्त्वप्रमादेन सम्पादेत साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि या ठिकाणी वंदना झालेली आहे. तुम्ही देखील थकलेला आहात. बस थोडंसं काही उपासक उपासिकांनी कसं आयोजन केलं, कुणी कुणी योगदान दिलं, याचं थोडंसं जे आलेख आहे त्याची वाच्यता करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्यासारख्यांना प्रेरणा मिळेल आणि लॉंग मार्चला देखील ॲड होणाऱ्यांची संख्या वाढेल आणि दान देणाऱ्यांची देखील संख्या वाढेल. आपल्या लॉंग मार्चला पुष्टी मिळेल, हा या पाठीमागचा उद्देश आहे. बघा, या लॉंग मार्चसाठी आमच्या छायाताई हिवाळे आणि त्याचबरोबर राहुल रत्नपारखे या दोघांनी भोजनाची सुंदर अशी व्यवस्था केली. ते आमच्या विहारामध्ये आले आणि म्हणते जे आम्ही काय करायला पाहिजे. म्हटलं आम्ही आमच्या नालंदा बुद्ध विहारामध्ये निवासाची मुक्कामाची लॉंग मार्च करताना आम्ही मुक्कामाची व्यवस्था करू, परंतु भोजनाची व्यवस्था मात्र समाजाने करायची. मग हा उद्देश तनी मनी धनी ठेवून आपल्या सर्व जालन्यातील उपासक उपासिकांनी श्रद्धा बुद्धीने खूप असं भरभरून दिलं. नाही दिलं, कोणी कमी दिलं, कोणी जास्त दिलं, नाव घ्यायचं नाही. नाव म्हणजे कोणाला कमी लेखायचं नाही की यांनी दिलं नाही, यांनी द्यायलाच पाहिजे होतं, हा सदन आहे, हा निर्धन आहे, असं करत बसण्यापेक्षा ज्यांनी ज्यांनी दिलं त्यांचं खूप खूप अभिनंदन. त्यामध्ये प्रियंका राजेंद्र रत्नपारखे, माया राजेंद्र रत्नपारखे यांनी 50 किलो पीठ दिलं,
माधवराव पात्रे यांनी देखील 25 किलो पीठ दिलं. भगवान नगर सुंदरनगर येथील महिला मंडळाने साखर आणि रव्याचं आयोजन केलं. अशोक बोर्डे, अनिल सुनील बोर्डे यांच्या या चंदनजिरा उपासकाच्या माध्यमातून आजच्या पूर्ण आणि उद्याच्याही पूर्ण भाजीपाल्याची सुंदर अशी व्यवस्था यांनी केलेली. संजय सुभाष बोर्डे यांनी 30 किलो तांदूळ दिले. साहेबराव मस्केचे जालना त्यांनी 500 रुपये दान दिलं. राजेश यांनी देखील 500 रुपये दान दिलं. दिनेश मुख्यदल, आकाश इंगळे यांनी देखील मिळून असं 50 किलोचं चंदनजिरा येथील ते उपासक आहेत त्यांनी देखील कांदा, बटाटे, वांगे आणि राईस याचं देखील नियोजन केलं. इतर माझ्याकडे आलेली लिस्ट आहे, परंतु आणखीची लिस्ट आहे ते आमच्या राहुलजी यांच्याकडे असेल, दिवाळीदाई यांच्याकडे असेल. सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. आणि त्याचबरोबर बघा, हा परभणी ते मुंबई मंत्रालय असा हा लॉंग मार्च आहे. त्यामध्ये जालन्यातील आंबेडकरी समाजाच्या वतीने नियोजन करते ते राहुल रत्नपारखे व त्यांची टीम, महिला छायाताई हिवाळे व त्यांची टीम, त्यामध्ये सत्यशीला राऊत राहुलनगर, शशिकला पानपाटील रामनगर, सुशीला मनवर अग्रसेन नगर, सहकार्य करणाऱ्या सर्व महिला मंडळाचं टाळ्या वाजून जोरदार अभिनंदन. सहकार्य करणाऱ्या महिला व त्यांची टीम, सहकार्य करणाऱ्या महिला त्यामध्ये आनंदनगर मध्ये वैशाली शिंदे आणि त्यांची टीम, सहकार्य करणाऱ्या महिला रोहनवाडी यशोधरा बालराज व त्यांची टीम, भाग्यश्री निखिल पगारे, बोर्डेताई, चंदनजिरा भाजीपाला यांनी देखील सुंदर असं भाजीचं आणि सर्व भाजीपाल्याचे रामनगर, अग्रसेन नगर येथून देखील दानदात्यांनी सहकार्य केलं. त्यामध्ये मार्कंडेय नगर येथील काही लोकांनी सिलेंडर 6 टाक्याची व्यवस्था केली. कुसुमताई गवई यांनी देखील सहकार्य केलं. लोहरेताई आणि नंदापूर येथून भीमराव खरात यांनी देखील सहकार्य केलं व त्यांच्या टीमने सहकार्य केलं. राहुल नगर कडून देखील पत्रावळी आणि ग्लासची व्यवस्था केली. या सर्वांचं एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करायचं. विशाल मस्के आणि राहुल भीमनगरचे यांनी देखील बिस्किटांचे पुढे देखील दिलेले आहेत. त्याचबरोबर संदीप खरात असेल, त्यांचा संपूर्ण संघ असेल, त्यामध्ये साबळे परिवार असेल किंवा निकालजी असेल किंवा सोनवणे असेल किंवा सर्वच आमच्या जालन्यातल्या सगळ्या नगरातल्या जिल्ह्यातल्या मी स्टेटसला ठेवलं की अशी लॉंग मार्च येणार आहे. मंठा चौफुली, त्यानंतर शिवाजी पुतळा, मामा चौक, त्या उड्डाण पुलावरून नूतन वसाहत, कलेक्टर ऑफिस, त्यानंतर अंबड चौफुली, कलेक्टर ऑफिस, त्यानंतर आपली मोतीबाग, त्यानंतर औरंगाबाद चौफुली आणि चंदनजिरा आपलं नालंदा बुद्ध विहार, या मार्गाने जे लॉंग मार्च आला त्या सर्व ठिकाणी लोकांनी बिस्किटांची, चहा पाण्याची, फळांची, अल्पाहाराची व्यवस्था केली. हे सर्व लोक धन्यवादास पात्र आहेत. त्यांच्यासाठी देखील एकदा आपण टाळ्यांचा कडकडाट द्यायला पाहिजे. बस मला एवढं सांगायचं होतं. आणि या ठिकाणी जे आशिष वाकोडे, हे वाकोडे बाबा यांचे सुपुत्र आहेत, ते या लॉंग मार्चचे नेतृत्व करत आहेत आणि संपूर्ण त्यांच्यासाठी जे लॉंग मार्च मध्ये सहभागी झाले आहेत त्यांच्यासाठी देखील आमच्या नालंदा बुद्ध विहारातर्फे खूप खूप मनापासून अभिनंदन. वाकोडे, तुमचं सर्वात प्रथम अभिनंदन. आम्हाला बरीच अडचण अशी आली की नेमका लॉंग मार्च आला कुठं आम्हाला बऱ्याचदा विचारावं लागलं. धम्मसेविका महिला मंडळ यशोदीप नगर अंबड रोड यांकडून 1000 रुपयाची भेट, त्यांच्यासाठी एकदा साधुवाद द्या. तर लॉंग मार्च इथून पुढचं जे नियोजन आहे ते नाश्ता या ठिकाणी गावाला, भोजन या ठिकाणी, मुक्कामाची व्यवस्था या ठिकाणी, असं एकदा लिस्ट तुम्ही पब्लिश करा जेणेकरून पुढच्या गावांना अडचण येणार नाही. यांची तुम्ही काळजी वाकोडे परिवार घ्या किंवा संपूर्ण तुमचा लॉंग मार्चचा टीम घ्या. आणि जालन्याला देखील मी आवाहन करतो, सूचना करतो की इथून पुढं आपण केवळ बदनापूर पर्यंतच वाटा लावायचं नाही, तर कमीत कमी आणि जास्तीत जास्त सगळ्यांनी मुंबईला जायचा प्रयत्न करायचा आहे. बस एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी मी थांबतो.
हा त्यानंतर हा 1000 रुपये या दानपेटीमध्ये टाकले त्यांच्यासाठी एकदा टाळा. धन्यवाद सर्वांचं. दादा झालं सर्वांचं. आता आहे का 2 मिनिटं लक्ष करू. 2च मिनिटं घेणार आहे तुमच्या काय रात्रीतून जायचं आहे रे लयदूर माझ्या विमानाचा की नाही मिळेल हे बी आपल्या हातात नाही. कारण आपल्या हातात आपण काही ठेवलेलं नाही. आपण आपल्या हक्क आणि अधिकाराच्या बाबतीत तुम्ही काफिला तुम्हाला तुमच्या हक्काची जाणीव नाही, अधिकाराची जाणीव कुठली जाणीव नाही. त्याच्यामुळे आपल्यावरती किती येत आहे. आज आपण सगळ्या जगाने परभणीवरील बौद्ध उपासकांवर जो अन्याय अत्याचार झालेला आहे हा सगळ्या जगानं डोळ्यानं पाहिजे. सगळ्यांनी पाहिलं हा न्याय होता का अन्याय होता. तर या सरकारने, या प्रशासनाने, या व्यवस्थेने या बौद्ध समाजाला एक टार्गेट केलेलं आहे. देश लोक या देशामध्ये चळवळ करणारे, चळवळ चालवणाऱ्या लोकांना जागृत करणारे. म्हणून या लोकांना यांचं खच्चीकरण करा. यांचं असं मानसिक खच्चीकरण करा काही पुढे आले नाही. आणि मग पुढे सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह शहर बोलतोय परभणी. तर परभणीला अशा पद्धतीने टार्गेट करण्याचं काम केलं. आपण सगळे आपल्या डोळ्याने पाहिले की आपल्या माता भगिनींना कसं पोलिसांनी बदललंय. 10-10, 20-20, 30-30, 50-50 पोलिस एका महिलेला मारतात. जे तरुण आहेत जे शिक्षण घेत आहेत त्यांचं करिअर खराब व्हावं म्हणून त्यांच्यावर 15-15, 16-16 गुन्हे दाखल करून त्यांचं टार्गेट, त्यांचं आयुष्य खराब करण्याचं काम या ठिकाणी शासन प्रशासन. आणि मी परभणी पुरतच नाही तर आपल्यावरही सुद्धा ही वेळ येणार आहे. ही वेळ तुमच्या सर्वांवरती येणार आहे. सोमनाथ हरिवंशी हा पोलिसांच्या कस्टडीमध्ये गेलेला आहे. पोलिसांनी त्याला त्याची हत्या केलेले, मारलेले. उद्या चालून तुम्ही कुठल्याच बौद्ध तरुणाने, भीमसैनिकांनी अशा पद्धतीने रस्ते होऊ नये, आंदोलन करू नये. ते काही यांनी अन्याय अत्याचार यांनी असा सहन केला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा आवाज दाबण्यासाठी हे सगळं चित्र तुम्ही पाहिलं. सगळ्या जगानं पाहिलं सगळ्या परभणीवर किती ध्यान अत्याचार. बाबासाहेबांनी सांगितलं की जुलम करणेवाला की जुलम सहनेवाला ज्यादा गुन्हेगार. हा संदेश बाबासाहेबांनी सगळ्याला दिलेला आहे. मग आपल्याला संघटित होणं नितांत गरजेचं. जर तुम्हाला हे अन्याय अत्याचार जर होतायचे आहे तुम्हाला संघटित होणं खूप गरजेचं. काही मी पाहू राहतो परभणीचा अन्याय अत्याचार जेव्हापासून झाला तेव्हापासून मी आंदोलन होतो, रोज पाहतोय की किती भयंकर तो अन्याय अत्याचार आहे. याच्यामुळे सगळं हादरा असतं. आणि त्या अन्याय अत्याचाराला तिथं वाचा फोडण्यासाठी ते तिथं दगाडीनं लढणारे जे वाकोडे बाबा होते हे तिथं प्रशासनाला त्या ठिकाणी हादरून टाकायचे. हा सगळा अन्याय अत्याचार पाहून त्यांना सुद्धा हादरा बसला. हे सगळं बघून हे काय सुरू आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सुद्धा हृदयविक्रम घडतो. त्यांना सुद्धा मृत्यूला सामोरे जावं हा सुद्धा त्यांनीच घेतलेला बळी. आणि मग याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे, याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. म्हणून हे लोक परभणीपासून मुंबईपर्यंत पायी चालले. तर आता परभणीतून निघताना त्या ठिकाणी हजारोची संख्या होती. पुढं चालत असताना त्या ठिकाणी कमी होत 200वर 400वर 500वर अशा पद्धतीने आपण थांबलो. तर आपल्या सर्वांची जबाबदारी घ्या. जसं पुढं हा मोर्चा होतो त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी होतो. त्या ठिकाणचे पैसे कधी टाकून चालणार नाही. पैसे देऊन तुम्हाला न्याय मिळणार नाही. हे पैसे आजच उद्याने तुमच्याकडे हे पण लक्षात घ्या. हे सगळे हक्क अधिकार फक्त हिरावून घेण्याचं काम सुरू आहे. इथं फक्त हे सुरू आहे. काय लोक म्हणत भद्रीची श्रेय घेतली, भद्रीची श्रेय घेणार. अरे आम्हाला काय करायचं श्रेय, काय करायचं आम्हाला तुमचे श्रेय.
काय काय लोक याच्यात सगळं सुरू होतं. याच्यामध्ये 2 जण कोणी पुढे आले ते पुढाकार घेतलं काय मी सगळं हे करतो. काही महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. परंतु इथं तुम्ही येणार आहात हे आम्हाला एक आतापर्यंत घडवलं. इथं तुम्ही त्या रूटमध्ये टाकलेलं आहे. बाकी मग इथं सगळं नेते मंडळीच्या भरोश्यावर तुम्ही बसला. आमचे नियोजन करणार आहे, तमके नियोजन करणार आहे, सगळं करणार आहे. कोणीच काय केलं ते सगळं इथं जे सगळं इथं बसलेले लोक आहेत यांनीच हे नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून ही सगळी परिस्थिती पाहता आपण संघटित आहोत का? इथं बसलो तर आपण कोण आपला कोण एकमेकांचा विचार नाही. इथं मी सांगतोय तुमची ते ऐकायची मानसिकता नाही. आणि इथं सगळं जे वातावरण आहे हा जालना जिल्हा एकदम RSSचा बालेकिल्ला बनलेला आहे. इथं सगळं RSS मध्ये आपले सुद्धा लोक RSS मध्ये काम करून इथं प्रति RSS तयार झालेलं. उद्या RSSला तुम्हाला संपवण्यासाठी जे मुख्य RSS आहे ते तर दूरच आहे. आपल्यातलं जे RSS आहे हेच RSS आपल्याला खतम करणार आहे. आणि हे सगळं आपण बघतो की सगळं आमिष येण्याचं कारण आहे की आज हे जे मोर्चाचं नेतृत्व करून चाललेले जे भीम सैनिक आहेत ते बौद्ध उपासनी यांनी खर्च व्यक्त केली की जालना जिल्ह्यात आम्हाला अपेक्षा नव्हती. सगळ्या लोकांनी याला जॉईन व्हायला पाहिजे होतं. सगळ्या लोकांनी याच्यामध्ये यायला पाहिजे होतं. ही अपेक्षा कुठल्या अपेक्षा असते की आपण समाज आहात. समाजाने समाजासाठी पुढे आलो पाहिजे. जर तुम्ही आज एक नाही झालात तर उद्याचा काळ तुमच्यासाठी खूप बेकार आहे. समजू नका की आता आमच्याकडे खूप मोठा पैसा आला, आमच्याकडे खूप मोठं धन आलं, हे जायला वेळ लागणार. म्हणून तुम्ही तिथं आता संघटन सगळ्यात महत्वाचं आहे. जे मनोवादी शासन आहे, प्रशासन आहे, तुम्हाला न्याय देईल तरी सांगता येत नाही. म्हणून तुम्हाला तुमचं संघटन जर दाखवलं तुम्ही बाबासाहेब एकच आहे की तुम्हाला संघटित व्हा. कारण तुम्ही संघटित झाला तर तुम्हाला त्या अन्यायाचा प्रतिकार करता येईल. त्याचा अशा अन्यायाचा प्रतिकार करता येणार. अन्यायाचा प्रतिकार करायचा असेल तर तुम्हाला संघटित व्हावं लागणार आहे. तुम्हाला तुमचा जो अहंकार आहे, जो मान आहे, जो मीपणा आहे हा काढून टाकून याच्यामध्ये सहभागी व्हावं लागणार. आणि म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांचा हा संदेश तुम्हाला. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला हे बुद्धांचा जो धम्म दिलेला आहे तुम्हाला नेहमी जागृत राहण्यासाठी दिलं. तुमचं बुद्ध संरक्षण करीत बुद्ध तुम्हाला सदैव अलर्ट राहण्याची शिकवण देतो. आणि म्हणून ते अलर्ट राहणं फार आवश्यक आहे. सजग राहणं खूप आवश्यक आहे. आपण खूप बेसावध आहोत. तिथं आता अर्ध्या लोकांनी जे पैसे टाकले कळाले इथं काय सांगत काय ऐकायचं म्हणून तिथं अण्णा बसले. हे नवीन जे हे की आम्ही बाबा वंदना झाल्याशिवाय इथं सगळं संपल्याशिवाय आम्ही जाणार नाही असं अधिष्ठान करून ती समर्पित झालेली लोक. त्या ठिकाणी सुरेश कांदळे आहेत, संदीप खरत आहेत, संदीप कांबळे आहेत आणि बोरुडे आहेत. हे सगळेचे सगळे लोक आम्ही सगळे हे संपेपर्यंत जाणार नाहीत अशा पद्धतीचे एक अधिष्ठान घेऊन येतं बसणं. हे सगळं पहिला उपाशी काही येतं बसणं. आपले छायाताई हिवाळे आहेत त्या सगळ्या जालन्यावर फिरल्या. त्यांनी हे सगळं भोजनाची व्यवस्था सगळी जमा केली. सगळ्या उपासकांनी त्यांना सहकार्य केलं. परंतु एवढंच आहे की आपल्या मी मोठा का तू मोठा याच्यामध्ये सगळं नियोजन दिसतं आहे हे होता कामा नाही. आणि हे सगळ्यात मोठे करतात. कारण मी बोलतो ते खरं बोलतो. कारण मला इथून जपवण्यासाठी खूप मोठं धावपीत झाले, खूप मोठे प्रयत्न झाले, खूप मोठं सगळं काय झालं. आम्ही ज्या दिवशी घर सोडलं त्या दिवशी आम्ही संपलं पाहिजे. आम्हाला स्वप्नाचा विचार करू नका. आम्ही तुमच्यावर सोडा आमचं स्वप्न आमच्यावर डिपेंड आहे. ज्या दिवशी आम्ही घर सोडलं त्या दिवशीच आम्ही संपलेलो आहोत. आणि म्हणून हे लक्षात ठेवा की आम्ही तुम्हाला असं करू तसं करू हे तुमचे नाव मी चालणार नाही. तिथून पुढचं नियोजन जे आहे उपासकांनी थेट आम्हाला सांगायचं, आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा. कारण की हे त्यातून डोक्यावरती चळवळ नाही. चळवळ म्हणजे सगळा समाज आहे. समाजापर्यंत मेसेज गेला अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही की तुम्ही इथून जात आहात. हा लॉंग मार्च इथून जात आहे. अजूनपर्यंत जे चळवळीचे जे शिकवणार आहे, जो समाज आहे, जो गोरगरीब समाज आहे त्यांना जाणीव आहे की जो अन्याय अत्याचार झाला त्याच्यामुळे सगळे साधारलेले बरोबरीत साधारलेले नाही. तर संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण बौद्ध समाजाला याचा आदर असलेला आहे. आणि म्हणून त्याला न्याय मागण्यासाठी हा समाज हा लॉंग मार्च चाललेला आहे. आणि म्हणून या लॉंग मार्चमध्ये आपण सर्वांनी सहभागी होण्याची तयारी दर्शवली पाहिजे. आज तुम्ही जर लढले नाही तर उद्या तुमच्यासाठी कोणी लढणार नाही. आजची जर ही पिढी गुलाम बनली, आजची जर ही पिढी अशी जर गुलाम बनली उद्याची पिढी तिथे गुलाम बनणार. आणि गुलाम बनलेली पिढी पुन्हा या गुलामीतून बाहेर निघू शकत नाही.
म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की गुलामांना गुलामीची जाणीव करू. आपण आता या नव्या याच्या चळवळीच्या माध्यमातून गुलाम बनत चाललेलो. आपण वेगळ्या दिशेने चळवळ घेऊन चाललो. हे बी लक्षात ठेवा, कारण आमचं तुम्हाला जागृत करण्याचं काम आहे. उद्या तुम्हीच कसा बस्तीच्या लोकांनी काही केलं नाही, बस्तीच्या लोकांनी आम्हाला सांगितलं नाही, उद्या तुम्ही बी टार्गेट आहात, आम्ही बी टार्गेट आहोत. आम्ही टार्गेटवरती आहोत, परंतु आम्हाला त्याची काही खर्च नाही. आम्ही आधी लढण्यासाठी तयार आहोत. आम्ही मैदानात आहोत आणि म्हणून आम्ही या लॉंग मार्च सोबत शेवटपर्यंत आहोत. लवकरच आम्ही आमचे औरंगाबादून भिक्षू घेणार आहेत. आम्ही लवकर ठरवणार या मोर्चाला कसं आता व्यापक स्वरूप देता येईल. याच्यामध्ये कसं 1000च्या 10,000च्या 5,000च्या 20,000च्या 50,000च्या संख्येने औरंगाबादपासून पुढे लोक निघाले पाहिजे. याचं नियोजन करण्यासाठी आता आम्ही लवकरच भिक्षू संघाचं या ठिकाणी मिटिंग घेऊन पुढच्या कार्यासाठी आम्ही या ठिकाणी या लॉंग मार्चला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी मिटिंग बोलावलं आहे. काही जर बोलावलं नाही पाहिजे सगळ्या आपल्या गोष्टी, परंतु या सगळ्या तुम्हाला सांगायला सांगतो तुम्ही सगळे जाणार नाही. आणि जर बघितलं नाही तर पैशाचा खूप पळाले सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्ही तर पैसे द्यायचं त्याला हे पैसे घ्यायचं लोक आज यांच्या पायाला पुढं आले. काही लोक आहेत ते ॲडमिट येतात सरकारी दवाखान्यामध्ये, निवड पायी चालत आहे ते लोक. आणि ह्या मोर्चाला मतदान करण्याचे एक हे बिराड्या खाऊ राहिले, हे आमचं करू राहिले, हे आमचं करू राहिले. आणि हा निगेटिव्हिटी, हा निगेटिव्ह मॅसेज सर्वेकरता समजत आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळे निगेटिव्ह झाला. एक दिवशी पॉझिटिव्ह राहा, याच्या दिवशी तुम्ही पॉझिटिव्ह राहा. हे न्याय मागण्यासाठी हे लोक चालले, त्यांना कशाची अपेक्षा नाही. परंतु आपल्या काही काही लोकांमध्ये हा भरपाई करून हे नेते बनते, हे आमचं होईल, हे तमचं होईल. आता जो न्याय मागेल, जो न्यायासाठी लढणार तुम्ही काय तुम्ही द्यायचं. कोणी जरी पुढे नेतृत्व करा, आम्हाला कोणी चालेल, परंतु बाबासाहेबांच्या मार्गाने बौद्ध धर्माच्या मार्गाने जर तुम्ही नेतृत्व करता पाठीशी राहील. पूर्ण भिक्खू संघाचा तुम्हाला पाठिंबा आहे. नंतर पुढे आम्ही या लॉंग मार्चला कसं यशस्वी करता येईल. हा लॉंग मार्च मुंबईपर्यंत पोहोचलाच पाहिजे. हा लॉंग मार्च मुंबईपर्यंत गेला पाहिजे. कारण एवढे जर शेतकऱ्यांचे लोक पाहिले तर तुम्हाला एक पोलिस तुमच्यावर कुठे बी तुम्हाला आरोपी पुढे बी चिरडण्याचा प्रयत्न करतील आणि ते तयारीतच आहेत. त्याच्यामुळं हा मोर्चा मुंबईला पोहोचलाच पाहिजे. न्याय मिळो का नाही मिळो, परंतु आपल्याला मुंबईला जाणं हे नितांत गरजेचं आहे. कारण यांना कळलं पाहिजे का समाज संघटित आहे. उद्या चुकून हे लोक आपल्या नांदीने लागले पाहिजे. उद्या चुकून या लोकांनी आपल्याला आपल्या सण बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे पाहताना किंवा संविधानाकडे पाहताना कधी चुकीचा विचार करून याचा विटंबना करण्याचं किंवा आपल्याकडे अन्याय अत्याचार करण्याचं याच्या डोक्यातही कधी येऊ नये अशा पद्धतीची दहशत बसणं गरजेचे आहे. जुन्या काळात त्यानंतर होते हे जे नेते होते आपण पाहतो त्या काळापर्यंत जी दहशत होती, एक धाक होता. परंतु आता जे नवे नेते आहेत त्यांना थोडी दिशा देण्याची गरज आहे. आत्माने साहेब, गणवे साहेब सजग करणं गरजेचं समाजाला नाही तर खूप वाईट वेळ येणार आहे आपल्यावरती. कारण हे जे आपण पाहतो आज ही पायी चालण्याची वेळ येते. आज हे आमच्या माता बहिणीच्या पायाला फोडाले चालू हे लोक यांना काय हौस आली का चालायची, का काही मजा करून चाललेत तिथे गेल्यावर त्यांना काही भेटणार आहे काही नाही. न्याय मागण्यात येत आपण, परंतु हा जो न्याय आहे ज्या लोकांना तुम्ही न्याय मागत आहात, अहो यांनी हजारो वर्ष तुम्हाला न्याय दिलेला नाही. हे तुम्हाला काय न्याय देतो. परंतु न्यायाची आम्हाला गरज नाही. आम्ही पर्यंत जाणार आहोत, तुम्हाला दाखवून देणार आहोत की आम्ही कोण आहोत. आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, आम्ही बुद्धाचे अनुयायी आहोत. आम्हाला कोणाच्या न्यायाची गरज नाही. बाबासाहेबांनी बुद्धाने आम्हाला संविधानाच्या माध्यमातून न्याय दिलेला आहे आणि बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धर्म दिला. हा जगातला सगळ्यात मोठा न्याय आहे आणि म्हणून बुद्धाच्या मार्गाने बाबासाहेबांच्या मार्गाने चालून आपल्याला हा शांततेचा लॉंग मार्च आपल्याला सर्वांना करायचा आहे. आपण सगळ्यांनी या लॉंग मार्चसाठी तिथपर्यंत आपल्याला त्यांना सपोर्ट करता येईल, सहकार्य करता येईल तिथपर्यंत चला. परंतु निगेटिव्ह विचार मनात आणू नका. हे लोक असे आहेत, हे लोक तसे आहेत, आपच करू नये, टंपच करू नये, पैसेच मागू राहिले, ते करू नये, बिलकुल डोक्यात आणू नका. कारण मी बऱ्याच लोकांचं आपलं ऐकलंय, हे सगळे लोक म्हणत ते पैसे जमा करू नये, त्याचा धंदा चाललाय, तर अमुकच झालंय, अमुकच झालंय. हा मॅसेज सगळीकडे जास्त व्हायरल होतो. हे व्हायरल होता कामा नये, तुम्ही लक्षात घ्या. कारण हे सगळं तुमचंच खच्चीकरण करण्याचं काम सुरू आहे, तुमच्याच माध्यमातून सुरू आहे. आणि या ठिकाणी तुमच्याकडून तुमचा बळी घेण्याचं काम सुरू आहे. बाहेर तुम्ही सांगितलं प्रति आम्ही आपल्या समाजात तयार झालेले आणि म्हणून याला रोखणं गरजेचं. तुम्ही आज जर याला आवरलं नाही, आज जर याला सावरलं नाही तर उद्यावर तुमच्यावर खूप अन्याय अत्याचार होणार आहेत. सोमनाथ सूर्यवंशी गेले, हे विजय वाकोडे बाबा गेले, न्याय नाही अजूनपर्यंत. 22 दिवस किती महिनाभर तिथं धरणे आंदोलन झालं.
महिनाभर धरणे आंदोलन झालं, काही इफेक्ट नाही झाला, त्याच्यामुळे हा लॉंग मार्च चाललाय. 1 महिनाभर धरणे आंदोलन सुरू झालं परभणीमध्ये, बिलकुल तिथं बिलकुल त्याची काही दखल घेतलेली नाही. आणि म्हणून तिथं मुंबईमध्ये तरी दखल घेतील, मुंबईमध्ये तरी गेल्यावर आम्हाला न्याय मिळेल, न्यायाला कुठं वाचा पडत म्हणून हा अन्याय जो आपल्यावर झाला याला विषयावर टाकण्यासाठी हा लॉंग मार्च आहे. आणि म्हणून हे लक्षात घ्या, आपण सगळ्यांनी याच्यासोबत जुटा, जिथपर्यंत आपल्याला चालता येईल. हा सगळा रोड उद्यापासून सगळा ब्लॉक झाला पाहिजे. आपल्याला शेलगावला जायचे, शेलगावच्या सगळ्या लोकांनी उद्या इथं या, बदनापूरच्या लोकांना आव्हान करा तुम्ही इथं या, कारण आपण तिथं गेलं पाहिजे. जिथं मुक्काम आहे त्या खेड्यातल्या त्या गावातल्या लोकांनी, नियोजन करणाऱ्या लोकांनी लॉंग मार्चमध्ये त्या ठिकाणी जॉईन होऊन पुढे गेलं पाहिजे. जर आपल्याला जातात किमान 200 लोक आहेत, परंतु आपण या ठिकाणी सगळ्या लोकांनी, सगळ्या उपासकांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आपल्याला जरी मुंबईपर्यंत नाही जाता आलं, कमीत कमी इथं औरंगाबादपर्यंत तरी जा, एवढी तरी हिंमत दाखवा. जर तुम्हाला औरंगाबादपर्यंत नाही जाता आलं, कमीत कमी त्या करमाळपर्यंत जा, करमाळपर्यंत नाही जाता आलं तर ते शक्यापर्यंत जा, शक्यापर्यंत नाही जाता आलं तर कमीत कमी त्या बदनापूरपर्यंत तरी जा, आणि बदनापूरपर्यंत नाही जाता आलं तरी शेलगावपर्यंत तरी जा, आणि शेलगावपर्यंत नाही जाता आलं तुम्ही नागेवाडीपर्यंत तरी यायचं. आणि नागेवाडीपर्यंत तुम्ही येऊ शकत नाही तर तुम्ही घरातच तुम्हाला तुम्ही आपण जिवंत असून मेले जमा आहोत, आपण जिवंत असून सगळे मेले जमा आहोत. आपण हा जो पोलिसाचा अन्याय अत्याचार पाहतो हा खूप भयानक आहे. याच्या पाठीमागं जो माइंड आहे हा सगळ्याला जनजाहीर आहे. त्याच्यामुळे याला रोखण्यासाठी, याला कुठंतरी हात बसवण्यासाठी, याला कुठंतरी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्राणाची बाजी लावावी लागणारी आहे. कारण घरात बसून न्याय मिळत नाही, घरात बसून तुम्हाला काहीच मिळणार नाही. आपल्याला सवय लागते आयतं कसं भेटल, आपोआप कसं भेटेल हे तुम्हाला कधीच मिळणार. त्याच्यामुळे तुम्ही शिक्षणापासून दूर होता, संघटनेपासून दूर होता, चळवळीपासून तुम्ही दूर होता. व्यसना नियंत्रणाकडे समाज बोलतो आहे. बाबासाहेबांनी फक्त शिका म्हणून सांगितलं. त्या शिक्षणामुळे आपली इथपर्यंत आपण प्रगती केली. आज आपल्याला संघटित झाल्यावर खूप प्रगती होणार आहे, खूप उन्नती होणार आहे. आता जे इलेक्शन झालं आहे सगळ्या लोकांनी हजार रुपये घेऊन मतदान केलं. कारण जेव्हा आपल्या लढाईची वेळ येते त्याने हक्क अधिकार सगळे लोकांच्या दावणीला देऊन टाकतो. त्याच्यामुळे ही वेळ येते, त्याच्यामुळे आपल्याला काही चालायची वेळ, आपल्या पायाला फोडा आणायची वेळ, आपलं सगळं बरबाद करून घेण्याची वेळ ही आपलं त्यामुळे येते आहे. आपण थोड्याशा पैशासाठी तुम्ही मॅनेज होता, हे होऊ देऊ नका. जुने लोक कसे निष्ठावान होते तसे निष्ठावान म्हणा, त्यांचा आदर्श काय. वामनदादाचं हे नवीन गाणं आहे, जुनंच गाणं आहे ते. झाले नवे नेते मलाईचे धनी, वामनच्या मनी येते जुन्या आठवणी. असं होऊ देऊ नका. खूप सजग राहायचं, खूप संघर्ष करायचा, खूप दूर जायचंय. हा लॉंग मार्च तिथपर्यंत आला आहे, त्याला मुंबईपर्यंत कसं पोहोचवता येईल ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या ठिकाणी परभणीहून आलेले सगळे बौद्ध उपासक उपासिका यांच्या बोलण्याची व्यवस्था इथं आपण केली, सर्वांनी केली. इथपर्यंत एवढे जर तुम्ही जागृत आहात, किमान एवढे तरी बौद्ध उपासक इथं आले, एवढं तरी आपण इथं दाखवलं होतं. यात तुमच्या सर्वांचे इथं मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि या ठिकाणी वाकोडे बाबांचा जो मुलगा आहे आशिष वाकोडे, सगळेजण नेतृत्व करीत आहे मोर्चाचं. त्यांनाही त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी आपण त्यांना घेऊन देऊया. मी जास्त बोलणार नाही, मला फक्त एवढं सांगायचं तुम्हाला, बाकी हम किसी को डरते नाही. त्याच्यामुळे मी सरळ स्पष्ट बोलतो, मी आता काय सगळे RSSला सगळं त्याच्यामुळे तुम्ही जॉईंट आहात. मोठं आपण काय घाबरत नाही. म्हणजे काही झालं, आधी वेळ उद्या मेलो काय, आता मेलो काय, कधी मेलो काय, आपल्याला बिंदास्त आहोत, मैदानात आहोत, अकेले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा